करतोय आदरणीय सुभाषजी शेलार साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. सुभाष दादा शेलार साहेब, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सन्माननीय आदरणीय सायकल सौजन्य आदरणीय राम शेलार साहेब यांचा सन्मान केला जातोय. आदरणीय रामदादा शेलार साहेब यांनी या स्पर्धेसाठी सायकल स्पॉन्सर केली आहे, त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. येस, हां. त्याचबरोबर विजयदादा शेलार साहेब विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते काही सन्मान घेतोय. आदरणीय शंकरदादा शेळके साहेब आज या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. आदरणीय शंकरदादा शेळके साहेब विनंती करेल, आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर विनंती करेल सन्माननीय सुनीलजी कदम साहेब, आपल्या शुभ हस्ते आदरणीय राजेशजी साळुंके साहेब यांचाही सन्मान केला जातोय. या दादा सुनीलजी कदम साहेब, आपल्या शुभ हस्ते राजेश साळुंके साहेबांचा सन्मान करूयात. आशिष सरांच्या आवाजात मॅचची कहाणी ऐकूया. थँक्यू. हॅलो चेक, हॅलो 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 हॅलो. जवळ मॅचच्या दिशेने धन्यवाद किरणजी मस्कर सर. खोदून काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने ओमकार आलाय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झालाय. तिथे एक धाव मात्र जरूर येत असताना मात्र पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये ज्या फलंदाजाची बॅट बोलली तो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काल हा खेळाडू चमकला होता, परंतु आज पहिल्या सेमीफायनल मध्ये कशा पद्धतीने खेळ राहतोय हे बघायचं आहे. एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला साहिल, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र मॅचला सुरुवात झाली आणि तिथे गोलंदाजीसाठी देवा आलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचा हात, पॉवर प्ले नाहीये, 2 वर्षी मॅच आहे पहिली सेमीफायनल. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता. कॅचचा कॉल, विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. महत्वाची विकेट. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का लागतोय टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघाला. साहिलला जावं लागेल माघारी. कॅच अप्रतिम पकडली सुहासने, अगदी मिड ऑफ मध्ये तैनात होते. पाठीमागे तोल सांभाळत असताना मात्र ही कॅच अगदी अप्रतिम राहिली आणि पहिला धक्का टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघाला साहिल यांच्या माध्यमातून लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 45 निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. इनेट नंबर 3 मध्ये टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे फक्त 3. चार बॉलचा खेळ झालाय. पहिलं षटक, पहिली सेमीफायनल. एका बाजूला चिखलेवाडी तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती मराठवाडी. टॉस जिंकला होता चिखलेवाडी संघाने, गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मंगलमूर्ती मराठवाडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. तिथे पहिल्याच षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला गोलंदाज देवाचा. निलेशसाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय, बीट करून पाठीमागे चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल आलाय डॉट बॉल. गणेश शिंदे नॉन सेकंड एंडला उभा आहे. कालच्या दिवसामध्ये देखील तसंच झालं. एक ओव्हर पूर्णपणे तो नॉन सेकंड एंडला उभा होता, परंतु त्यानंतर जशी त्याला स्ट्राईक मिळाली त्यानंतर मात्र षटकार चौकाराची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या षटकातला. 2 ओव्हरची मॅच आहे. सोडून दिलाय. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर टाकलेला हा बॉल. पिचिंग अगदी लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळाली. वाईड बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. शेवटचा बॉल होता, तिथे चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या बॉलवरती एक धाव आली. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघ जाऊन पोहोचतोय
5 या धावसंख्येवरती. मॅच स्पीडअप करूया कारण बघा फायनल ही जास्तीत जास्त ओव्हर खेळवायची आहे. त्यामुळे विनंती करेन की मॅचला थोडंसं स्पीडअप घेऊयात कारण महत्त्वपूर्ण मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. इनिंग ब्रेकमध्ये टीम जिंती कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम कुसरूड कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. टॉस आपण घेऊ. किशोर आला गोलंदाजीसाठी. चिक्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आला. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. थांबलाय. कुठलीही धाव घेतली नाहीये या बॉलवरती. स्वतःवरती चेक. वेलकम विशेष सहकार्य ज्यांचे या स्पर्धेला राहिलंय. वेलकम रणजित रॉय. आपलं मनापासून स्वागत सुस्वागतम. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. गणेश शिंदे यांच्या बॅट मधून बॉल चाललाय वावराच्या बाहेर. बांधाच्या पल्याड बॉल सीमा पार येतोय. हा उत्तुंग असा षटकार. आधीच्या बॉलवरती सन्मान दिला त्यानंतर मात्र अगदी खेचून मारलाय आडव्या बॅटने. परत एक वेळा समोरच्या दिशेने फटका फसलाय. कॅचचा कॉल. विकेटचं पतन. तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो हे करून दाखवलंय. कमबॅक केलंय या बॉलवरती किशोरने उर्फ चिक्या. महत्वाची विकेट. लगा 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 440 व्होल्टचा धक्का लागतोय. गणेश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर लगेच पाठवा. अजित सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ज्याच्या वेळी टीमला गरज असते त्या वेळी मात्र हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर मात्र एक वेगळाच कारनामा करण्याची शैली या बॅटरकडे आहे. परंतु समोर एक कडवा आव्हान. किशोर. ओ शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात मात्र चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे आपल्याला पाहायला मिळते एक धाव. आगू डब्याचा बॉल होता. दिशा दिली आहे अलॉंग द कार्पेट पद्धतीने. चेंडू चाललाय डीप मध्ये. फिल्डर आहे तिथे. आपण अडवण्याचा प्रयत्न राहिला. दुसरा दाब्याचा प्रयत्न. इथे काय घडतंय. एकाच पटरीवरती 2 गाड्या आल्या आणि तिथे अपघात घडलाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. कॉलिंग नव्हतं. आय कॉर्डिनेशन नव्हतं आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर लगेच पाठवा आणि टॉस साठी तयार राहा. टीम जिंती आणि कुसरूड संघ टॉस साठी या. कॅप्टन. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. अगदी चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज केलाय आणि हा बॉल आलाय डॉट बॉल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवरती आणि विजयासाठी लक्ष असेल 15 धावांचं. येणारे बॉल. यस अंपायर. व्हाईट बॉल साठी मात्र तिसऱ्या पंचांनी मागणी घेतली आहे आणि पाहावं लागेल की हा बॉल फेअर डिलिव्हरी अचूक योग्य चेंडू. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला जिंती संघ दुसऱ्या बाजूला कुसरूड संघ. ही मॅच महत्वाची असेल.
मी विनंती करेल टॉससाठी सेमीफायनल क्रमांक 1 झिंती संघ आणि कुसरून संघ यामध्ये टॉस होईल. आदरणीय सुनीलजी मोजर दादा, त्याचबरोबर राम शेलार साहेब आणि शंकरजी शेळके साहेब, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचं टॉस करतोय. वेलकम दादा, या आपण सर्वांनी कृपया खाली या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. वेलकम दादा. जिंती टीम आणि सुरून टीम कोण मागणार आहे? येस, छापा काटा तुम्हाला कॉल करायचे. जिंती टीम कॉल तुमचा आहे दादा. येस दादा, स्विंग दी कॉइन. छापा काटा आलाय. आज तुम्ही काय विषय काय तुमचा? काय आज टॉस जिंकताय, मॅच जिंकताय, काय विषय काय तुमचा? नाही, टॉस आत्ता फर्स्ट टाइमच जिंकला. आणि मॅचेस सगळ्या आतापर्यंत टफ झालेत. हो हो, मॅचेस टफ झाल्या. पोरं पण छान खेळलेत. फिल्डिंग वगैरे मस्त केली सर. टॉस जिंकून फिल्डिंग करू पाहिजे. थँक्यू, थँक्यू सो मच. एक छान फोटो घेऊया, थांब. टॉस सेमीफायनल क्रमांक 1चा झाला, जिथे आपण पाहिलं तर कुसरून टीमनं टॉस जिंकला. दे वॉन्ट टू टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी घेतले BR न. थँक्यू सो मच किरण सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिली सेमीफायनल आपण बघतो. एका बाजूला चिखलेवाडी, दुसऱ्या बाजूला मराठवाडी. अगदी बॅटिंग करत असताना टीम मंगलमूर्ती संघाने मात्र 14 धावा केल्या. विजयासाठी 15 धावांचं टार्गेट सेट केलंय. येणारे 12 बॉल आणि करायचे 15 धावा. आणि सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतोय किरण, नॉन स्ट्राईक एंडला ओमकार. आणि ही जबाबदारी स्वीकारली आहे पहिल्या षटकाची गणेश शिंदे यांनी. 12 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. आणि डिफेंड करेल का मंगळमूर्ती संघ, हे मात्र बघायचं आहे. आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का? फायनलची तिकीट चिखलेवाडी संघ मिळवेल का, की मंगलमूर्ती टीम त्यांना रोखेल, हे बघायचं आहे. वळूया, पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंगला होईल सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. बसून घ्या ते खेळाडू जे पॅव्हेलियन मध्ये आहेत. बसा खाली. आमचे सन्माननीय आदरणीय सागरदादा खेडेकर साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याबरोबर किसनदादा कदम. वेलकम सागरदादा, किसनदादा, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळायला गेले आणि पहिल्या बॉलवरती पॉइंटला कॅच पकडली आहे. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. किरणला जावं लागेल माघारी, बॅक टू दी पॅव्हिलियन. अखूट टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली होती, एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. डीप मध्ये चांगली कॅच तिथे पकडली क्षेत्ररक्षकाने आणि पहिला गडी माघारी जातोय टीम चिखलेवाडी संघाचा. किरण, खूप छान आयोजन आणि नियोजन. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या ह्या लढती आपण बघतोय. कालच्या दिवसामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज अंतिम टप्प्यामध्ये अंतिम दिवस आणि या रविवारच्या दिवसामधली काही चुरशीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 तुल्यबळ संघातली लढत आपण बघतोय. पहिली सेमीफायनल चिखलेवाडी आणि त्याचबरोबर मंगलमूर्ती मराठवाडी. अकुटप्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव मात्र मिळेल. आणि गणेश शिंदे यांनी मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी नक्कीच आपली धुरा सांभाळली संघाची आणि तिथे पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. परंतु इथून कमबॅक करून देईल का टीम चिखलेवाडी संघ, हे मात्र बघायचं आहे. लक्ष आहे 15 धावांचं. परत एक वेळा फसवा बॉल, गती काढून घेतली. चतुर चाणाक्ष गोलंदाज गणेश शिंदे. स्लोवर डिलिव्हरी, धीम्या गतीने टाकला. आपटी बार आपटलाय हा बॉल.
आणखीन एक चांगला चेंडू मात्र पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर 2 डॉट बॉल आलेत आणि हा दबाव आहे गोलंदाजावरती आणि तो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न गणेश शिंदेने केलाय आणि तेच करावं लागेल या मॅच मध्ये. परत एक वेळा बॅडमिंटन स्ट्रोक खेळला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बॉल अडला जातोय, बॉल थांबलाय. तिथे 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय का? तिसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली. तिसरी धाव कंप्लीट होते आणि 3 धावा या ठिकाणी अगदी झापूक झुपूक झापूक झुपूक 3 धावा. 3 धावा घेतल्या गेल्या. जिथे 2 धावा होत्या तिसऱ्या धावेसाठी अगदी पूर्णपणे जागा सोडली सूरजने आणि 3 धावा कंप्लीट केल्यात. ओहो, इथे पंचांचा इशारा नो बॉल. इट्स अ नो बॉल. नो +1. 2 धावा येतील. नो +1. 2 धावा आल्यात. मॅच अजूनही संपलेली नाहीये. आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट म्हणजे मेजवानी. आता संधी आहे ओमकारकडे. या फ्री हिटच्या बॉलवरती धावा जमवण्याचा प्रयत्न होईल का हे बघायचं आहे की त्याच्या समोर गणेश शिंदे आहे. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला वळवलाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. फुटबॉल नाही चालत. गॅप आहे मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल चाललाय सीमा पार. मिड विकेट सीमा पार येतोय हा चौकार. टीमची धावसंख्या चौकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. पहिलं षटक समाप्त. 10 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचले. येणारे 6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. मॅच बनलीये, मॅच बनवले या चौकाराने आणि तिथे ओमकारच्या बॅट मधून मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. आता अंतिमचं जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र कोण हाताळेल हे बघायचं आहे आणि तिथे विक्स आलाय. विकी काल या गोलंदाजाने प्रभावित केलं होतं. भल्या भल्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या होत्या, परंतु आता संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेऊन मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक 12 ते 10 पावलाचा रनअप, परंतु स्ट्राईक एंडला सूरज मैदानाच्या आतमध्ये राज करेल का? 6 बॉल 5 ची गरज. 6 बॉल 5 ची गरज. लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट फसलाय. बॅकअप देखील आलं होतं, परंतु अगदी थोडासा नाराज असेल सूरज या फटक्यावरती. 2 धावा आल्यात. या 2 धाब्याने धावफलक पुढे सरसवतोय. टीमची धावसंख्या 12. आता येणारे बॉल 5 बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. 5 बॉल 3 धावा अशी मॅच येऊन ठेपली आहे. चांगला बॉल. वेगाने टाकलेला चेंडू बीट करून पाठीमागे चाललाय. वॉट अ मॅच. काय कमबॅक केलंय. स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज विकी. विकासवरती जबाबदारी दिली आहे. संघाचा विकास मात्र करत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. 4 बॉल 3 धावांची गरज आहे. बिग हिट केलाय आणि हा सामना फिनिश केलाय षटकाराने. सूरजने मात्र मैदानाच्या आतमध्ये राज केलं. सामना अगदी पूर्णपणे क्लिअर केलाय आणि फायनलची तिकीट मिळवले. टीम चिखलेवाडी संघ पहिला संघ आहे जो फायनलची तिकीट मिळवतोय आणि पहिला संघ ठरतोय या मॅच मध्ये. फायनलची तिकीट मिळवणारा संघ इनटू द फायनल संघ जातोय. जाऊया वळूया नेक्स्ट मॅच कडे. सेकंड सेमीफायनल एका बाजूला जिंटी संघ, दुसऱ्या